औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये दंगल, तोडफोड, जाळपोळ, नंतर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता. अनेक भागात संचारबंदी, पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, 50 जण ताब्यात. नागपूरमधील दगडफेक, जाळपोळीनंतर फडणवीस, बावनकुळे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक. मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू. मुख्यमंत्री आज विधानसभेत देणार निवेदन. पोलिसांना सहकार्य करा, अफवांवर विश्वास ठेवू नका. दंगलीनंतर फडणवीस, गडकरींचं नागपूरकरांना शांततेचं आवाहन. बाहेरून आलेल्या लोकांनी दंगल घडवली. नागपूरमध्येच आमदार प्रवीण दटके यांचा आरोप. तर मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे हे घडलं. वडेट्टीवारांचा हा हल्लाबोल. नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेक, डीसीपी निकेतन कदमही जखमी. धारदार शस्त्रानं त्यांच्या हातावर हल्ला. नागपूरमधील हिंसाचारानंतर अकोला, अमरावतीसह विदर्भात कडक बंदोबस्त. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस